बहुजन समाजाचा युवक भरकटलेला नाही तर सजग झाला आहे. बबलू गायकवाड. बहुजन समाज पार्टीचा युवक वर्ग भरकटलेला नसून तो सजग आणि जागरूक झाला आहे, असे ठाम प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांनी केले. बीएसपी की क्या पहचान, नीला झेंडा, हाती निशान या घोषणेसह त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. गायकवाड म्हणाले की ज्या वस्त्यांमध्ये आम्ही राहतो तेथे जनावरांनाही मोकळा श्वास घेता येत नाही. आम्ही तर माणसं आहोत, आम्हाला माणूस म्हणून मान्य करणार आहात की नाही, असा थेट सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. बहुजन समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमात बहुजन समाज पार्टीकडून नव्याने पुरस्कृत करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना सोलापुरातील शहरातील पाणी व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई, अनियमित पाणीपुरवठा आणि निकृष्ट पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर. मला वाटतंय आमचा समाजाचा तरुण भरकटलेला नाही, तो सजग झालाय. त्याने ठरवलंय बीएसपी की क्या पहचान, नीला झेंडा हाती निशान, गोपछाप हत्ती छाप. त्याने ठरवलंय. आणि एक लक्षात घ्या, ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक आहे, मी प्रभाग क्रमांक 1 मधून उभारलोय. हे आमचे रतन भोसले, आम्ही यांना पुरस्कृत केलोय. आमचे 2 महिला भगिनी उभारलेत. आणि आम्हाला विचारायचं या लोकप्रतिनिधींना की आम्हाला तुम्ही माणूस म्हणून मान्य करणार आहात की नाही. आम्ही ज्या वस्तीमध्ये राहतो, आम्ही ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढवतो, तो प्रभाग म्हणजे मानवी जातीचा वस्ती आहे का नाही, हा प्रश्न पडा लागलाय. आणि हा प्रश्न पडलेला मांडण्यासाठी आणि लोकांना हक्क अधिकार देण्यासाठी बहुजन समाज पार्टी प्रभाग 1 क्रमांक 1 मधून निवडणूक लढवत आहे. आम्ही आमच्या दुःखाची, आमच्या वेदनेची, आमच्या असहाय्यतेची, आमच्या हक्काची लखतर या महानगरपालिकेच्या सभागृहाच्या वेचीवर मांडल्याची वार आहे. नेते चोहीकडे नेतृत्व गेले, कोणीकडे अशी अवस्था आहे सध्या. आपली भूमिका काय? ना, आमच्याकडे नेते तर आहेतच, आमच्याकडे मतदार आहे. आणि दुसरी गोष्ट, निळ्या झेंड्यावर आणि हत्ती चिन्हावर विश्वास ठेवणारे मतदार आहेत. आमच्याकडे मतदार आहेत. माणसं पळाली हो, लोक पळाली, उमेदवार पळा लागले, निष्ठा तुटल्या. ज्या लोकांनी, ज्या आई बापांनी आपल्याला आपली लायकी नसताना मोठं केलं, ती लायकहीन माणसं पळून चालली. आणि लोक म्हणा लागली की आता त्यांना पळून गेलेत, आता त्यांना आपण बाजूला सारू आणि परत एकदा हत्या आणि चिन्ह हे करू. एक लक्षात घ्या, आंबेडकरवादी जात दुर्मिळ होत चालली आहे. आणि लोकांना आणि तरुणांना आणि महिलांना प्रश्न पडलाय की आता आमच्या जातीचं कसं व्हायचं, आमच्या बाबासाहेबाचं कसं व्हायचं. आणि हाच प्रश्न लोकांनी घेऊन ठरवले. लोकांनी की नाही, आता घाबरायचं नाही, रडायचं नाही आणि दुःख मानायचं नाही. आता आपल्याला हत्ती चिन्ह, निळा झेंडा बीएसपी कडून मिळाले, त्या उमेदवाराला आम्ही निवडून द्यायचं, असं लोकांनी ठरवलं. स्मार्ट सिटी म्हणून सोलापूर ओळखलं जातं, अजूनही पाण्याची समस्या लोकांना भेडसावते. यासाठी काय? मला एक सांगा, ह्याच्याबद्दल मला एक सांगायचं आहे तुम्हाला की सोलापूरला दुबारा पंप लाईन टाका लागली. दुबारा लाईन टाकत असताना पाणी पुरवठ्याचं काय धोरण आहे? पहिल्यांदा फिल्ट्रेशन बांधले. फिल्ट्रेशन बांधल्यानंतर पाणी पुरवठ्याची ती दुबारा गेली, ती पाणी स्टोरेज करून लोकांना फिल्ट्रेशन करून जी शहराला पाणी पुरवठा करायचा आहे. पाकणी विभागाला जे आता सध्या फिल्ट्रेशन विभाग आहे, सोरेगावला फिल्ट्रेशन विभाग आहे, रूपाभवानी मंदिराला फिल्ट्रेशन विभाग आहे. ही क्षमता असताना आता आपल्याला पाणी कमी पडतं म्हणून आपल्या सरकारने किंवा शासनाने दुबारा पंपिंग केली. ते दुबारा पंपिंग करत असताना पाणी आणला तुम्ही, पाणी फिल्टर करणं का, पाणी लोकांना दूषित पाजणार का? ही अजेंडा ठेवून मी माझ्या नजरासमोर, मी नोकरी करत असताना मला काय अनुभव आला किंवा ह्या कामातून जे काय अनुभव आहे पाण्याचा, त्या संदर्भातून मी आमचे बबलू साहेब, आमचे साहेब वकील साहेब यांनी मला म्हणले की चेअरमन, तुम्ही आमच्या पक्षात येऊन तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करतो आणि आपला बहुजन समाज आपला एकत्र येईल आणि ह्यांना सगळ्याला न्याय द्यायचं आपण काम करू.
एवढे पक्ष आहेत, या पक्षामध्येच तुम्हाला यावंसं वाटलं? BJP, काँग्रेस एवढे पक्ष आहेत ही प्रस्थापित. पक्ष चळवळीच आहे. पक्ष चळवळीच आहे ना. ही सगळ्यांनी स्वार्थापोटी सगळे आहेत. इथं स्वार्थ नाही, चळवळ आहे. इथं चळवळ जिथं आहे तिथं थांबणं महत्वाचं आहे. विजय पराजय हे ठरलेलं असते माणसाचं. मग तर चळवळ जिथं आहे तिथं आपण थांबणं हे करते.